लास्ट लेक्चरमध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट, कन्व्हेन्शन ऑफ ए बेस युनिट पाहिलेलं आहे, म्हणजे रूल पाहिलेले आहे युनिट लिहिण्याचे. टुडे वी सी द मेजरमेंट ऑफ ए लेंथ. लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, आपण पाहिलेलंच आहे. लेंथचं असा युनिट काय आहे? मीटर. सिम्बॉल काय आहे? स्मॉल एम हा सिम्बॉल आहे. तर 1960 मध्ये ही 1960 स्टँडर्ड फॉर द मीटर based on wavelength of orange red light emitted by atoms of krypton was adopted. 1 मीटर म्हणजे ऑरेंज रेड लाईट इमिट केलेलं आहे कोणी? क्रिप्टॉन ॲटमने. आणि ती जी वेवलेंथ आहे ते काय 1 मीटर ॲडॉप्ट म्हणून कन्सिडर केलेलं आहे. नंतर इन 1983 मीटर इज द लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम during a time interval of 1 upon 29 crore 97 lakh 92,458 सेकंद. एवढं काय आहे? 1 मीटर आहे. म्हणजे लाईटने व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी एवढा टाइम लागलेला आहे. 1 अपॉन एवढा हिअर व्हॅल्यू म्हणजे व्हेरी स्मॉल व्हॅल्यू लागलेली आहे. इट इज कॉल्ड ॲज ए काय? हिअर 1 मीटर एवढं डिस्टन्स आहे. म्हणजे ते जे काय लेंथ ट्रॅव्हल होईल ते डिस्टन्स म्हणजे किती? 1 मीटर लाईटने ट्रॅव्हल केलेलं आहे एवढ्या टाइम इंटरवलमध्ये. मग ते 1 मीटर कन्सिडर केलेलं आहे. मग याच्यावरून काय घेतलं? याचं रेसिप्रोकल. आता म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग लाईटचं स्पीड हा किती येणार आहे? काय येईल? 29 करोड 97 लाख 92,458 मीटर पर सेकंद एवढं काय राहणार आहे? लाईटचं स्पीड राहील इन व्हॅक्यूम. मग तेच आपण जर एक डिजिट पर्यंत लिहिलं म्हणजे 2.9 असं लिहिलं तर किती डेसिमल प्लेस आपल्याला इकडे यावं लागेल? राईट साईडला 1 2 3 4 5 6 7 8 डेसिमल प्लेस आपल्याला लेफ्ट साईडला सारखावं लागेल. मग 2.9 लिहिलं तर इंटू 10 किती येतं? 8 मीटर पर सेकंद. 2.99 येते. म्हणजे काय? जवळजवळ आपण कुठे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय 3 होतं ते. म्हणजेच मग काय लिहिता येईल? पुढची डिजिट आपण निग्लेक्ट करू. मग लाईटचा स्पीड हा किती येतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. अकॉर्डिंग टू दिस इन 1983 हे ॲक्सेप्ट केलं 1 मीटर म्हणजे मीटर इज द काय? लेंथ ऑफ द पाथ आहे ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम आहे ड्युरिंग टाइम इंटरवल. हा टाइम इंटरवल आहे 1 अपॉन व्हेरी म्हणजे करोड आहे. 29 करोड म्हणल्यानंतर स्मॉल टाइम इंटरवल मध्ये जेवढं लेंथ ट्रॅव्हल केलेली लाईटने त्याला काय म्हणतात? ते 1 मीटर एवढं लेंथ म्हणतात. हे झालं मीटरचं. आता नंतरचं काही जे डिस्टन्स आहे, व्हेरी लार्ज डिस्टन्स आपल्याला कधी कधी मेजर करावं लागतं, कधी कधी व्हेरी स्मॉल डिस्टन्स मेजर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल लार्ज डिस्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल द डिस्टन्स ऑफ अँड्रोमेडा गॅलेक्सी फ्रॉम द अर्थ. अर्थ पासूनचं ह्या गॅलेक्सीचं डिस्टन्स हे किती आहे? 2 × 10⁻22 मीटर एवढं डिस्टन्स आहे. व्हेरी लार्ज डिस्टन्स आहे. नंतर आणखीन एक्झाम्पल घेतलं आपण प्लुटो आहे. प्लुटो प्लॅनेट आहे. त्याचं डिस्टन्स फ्रॉम द काय? अर्थ इट इज इक्वल टू काय? 6 × 10⁻12 मीटर एवढं डिस्टन्स आहे. आणखीन वेगवेगळे प्लॅनेट आहे त्यांचं डिस्टन्स आपल्याला मेजर करावं लागतं. किंवा एरोप्लेन वगैरे फ्रॉम द अर्थ त्यांचं डिस्टन्स आहे किंवा सॅटेलाइट आहे ते डिस्टन्स आपल्याला मेजर करावं लागतं. हे डिस्टन्स कसं आहे? लार्ज डिस्टन्स आहे. आणखीन स्मॉलर डिस्टन्स सुद्धा कधी कधी आपल्याला मेजर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटमची रेडियस किती आहे? 5 × 10⁻11 मीटर आहे. एवढी हायड्रोजन ॲटमची काय आहे? रेडियस आहे. आणखीन रेडियस ऑफ ए प्रोटॉन. प्रोटॉनची रेडियस किती आहे? 1 × 10⁻15 मीटर एवढी लेंथ मीटर एवढी काय रेडियस आहे. म्हणजे हे दोन्ही काय आहेत? स्मॉलर डिस्टन्स आहे. म्हणजे स्मॉलर लेंथ आपल्याला मेजर करावं लागते. कधी कधी व्हेरी लार्ज डिस्टन्स सुद्धा काय करावं लागतं? मेजर करावं लागतं. मग ते लेंथ मेजर करण्यासाठी मग हे आपल्याला मेजरमेंट येणार. मग त्यासाठी काय नुसतं प्रत्येक वेळेस मीटर स्केल, सेंटीमीटर स्केल आपल्याला यूज करता येईल का? नाही. नॉर्मल जे डिस्टन्स असतं आपण समजा ते किलोमीटर किंवा मीटर सेंटीमीटरमध्ये आपण काय करतो? एक्सप्रेस करतो.
मीटर स्केलने आपण कधी कधी मेजर करतो, मीटर टेपने मेजर करतो, पण काही डिस्टन्सेस आपल्याला मीटर स्केलने मेजर करता येतात का? नाही करता येते. म्हणजे प्लॅनेटचे डिस्टन्स असेल, स्टारचं डिस्टन्स असेल, तर हे मीटर स्केलच्या साहाय्याने आपण मोजू शकू का? नाही मोजू शकणार. मग त्यासाठी मेथड आहे, दॅट मेथड इज कॉल्ड ॲज ए पॅरलॅक्स मेथड, म्हणजे लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी. तर आता तुम्ही काय करा, तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे फेस समोर हँड धरा आणि मग एकदा काय लेफ्ट आय क्लोज करा, हँड पहा. नंतर काय करायचं, राईट आय क्लोज करा, परत हँडकडे पहा. तर आपल्याला हँड बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेला दिसतो. म्हणजे ॲपरंट पोझिशन आणि ट्रू पोझिशन यांच्यामध्ये काय होतं, चेंज होतं. मग सपोज आता हे E1 आणि E2 म्हणजे लेफ्ट आयने राईट आयने आपण पाहिलेले, म्हणजे दोन्ही आय म्हटलं काय, ही डिस्टन्स आहे E1 आणि E2. मग हे डिस्टन्स आहे. P म्हणजे आता पोझिशन झाली हँडची. मग इथं त्या दोन्ही आयने मेक केलेला जो काय अँगल आहे त्याला काय म्हणलं, हा थिटा आहे. त्या हँड किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण धरलेला आहे तर तो काय इट इज कॉल्ड ॲज ए पॅरलॅक्स अँगल. आणि हे डिस्टन्स काय E1 E2 आहे. मग काय कन्सिडर करता येईल आपल्याला, काय हे डिस्टन्स काढायचं. मग त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम काय आईच, मग ही त्याची हॉरिझॉन्टल पोझिशन म्हणजे E1 आणि E2 म्हणजे आईची पोझिशन झाली. मग काय येणार, हे स्मॉल डिस्टन्स आहे, आर्क आपण कन्सिडर करणार. मॅथमध्ये आपण पाहिलेलं ते सेंट्रल अँगल आपण कसा काढतो, आर्क आपण काय रेडियस असं डिस्टन्स घेतो. म्हणजे मग इथं थिटा इक्वल टू काय येणार आहे, E1 E2 आपण काय OP एवढं डिस्टन्स, ही रेडियस होणार, ही मेन डिस्टन्स आपण कन्सिडर करणार. देअरफॉर OP इक्वल टू काय येणार आहे, हियर E1 E2 आपण काय आहे थिटा अपॉन थिटा. याने आपल्याला काय करता येईल, हे डिस्टन्स फाइंड आउट करता येईल ऑब्जेक्टचं. दिस इज कॉल्ड ॲज अ पॅरलॅक्स मेथड. मग आता पॅरलॅक्स मेथड आहे तर आपल्याला काय करायचं, हे झालं आता डिस्टन्स आहे तर पॅरलॅक्स मेथड आपण यूज करू शकतो. पण आता समजा हँड आहे ते आपण होल्ड केलेले आहे, पण आता प्लॅनेट किंवा स्टारचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 पॉइंट कन्सिडर करावं लागतील अर्थ पासूनचे. मग त्या अर्थ पासूनच्या पॉइंट कन्सिडर करावं लागेल. सपोज IS ही काय पोझिशन कोणाची, स्टार किंवा प्लॅनेटची पोझिशन आहे आणि A आणि B हे 2 पॉइंट आहे अर्थ सरफेसवरील. अर्थ सरफेसवरील पॉइंट आहे डायमेट्रिकल पॉइंट म्हणता येईल, अपोजिट पॉइंट आहे. आणि त्या पॉइंट पासून आपण एकदा काय ही प्लॅनेट काय करणार, ऑब्झर्व करणार थ्रू द टेलिस्कोप. आणि नंतर B पासून सुद्धा काय करायचं, ऑब्झर्व करायचा. मग हे जे डायमेट्रिकल ऑपोजिट आहेत हे पॉइंट, तर दोन्ही डायरेक्शन जे म्हणता येईल तर मेक द अँगल काय थिटा ॲट पॉइंट काय यस. मग थिटा अँगल मेक केले जातो, इट इज द पॅरलॅक्स अँगल आहे. तर मग थिटा आहे. मग D इज द डिस्टन्स आहे, D इज द डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम दिस ए पोझिशन. आणि सिमिलरली D काय सेम डायमेट्रिकल ऑपोजिट आहे, सारखं डिस्टन्स आहे प्लॅनेटचं. आणि हे डिस्टन्स काय AB आर्क कन्सिडर करताय. मग हे काय B डिस्टन्स घेताय, लेंथ ऑफ हे आर्क. आधी तर जरी समजा हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल तर याच्या कंपॅरिझन मध्ये हे काय B डिस्टन्स व्हेरी लार्ज आहे, B पेक्षा व्हेरी लार्ज डिस्टन्स आहे. मग हे काय स्मॉल आर्क आपल्याला कन्सिडर करताय. समजा ही आर्क आहे AB आर्क आणि हे काय डिस्टन्स काय हियर, हे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं. मग इथे काय करता येईल, AS इक्वल टू BS आणि इक्वल टू काय आहे D. AS इक्वल टू BS आणि इट इज इक्वल टू D आणि नियरली इक्वल घेणार आपण, इट इज इक्वल टू दिस डिस्टन्स. आपल्याला काय करायचं, हे डिस्टन्स काढायचंय अर्थ सरफेस पासूनचं. आणि थिटा काय हियर आहे पॅरलॅक्स अँगल आहे. मग ही आपण आर्क घेणार आणि एवढा डिस्टन्स म्हणजे काय रेडियस कन्सिडर करणार. मग थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला, D अपॉन काय घेता येईल हियर अँगल इक्वल टू आर्क AB. आर्क AB आपण काय डिस्टन्स D, आर्क AB चं किती लेंथ आहे B, म्हणजे B आपण काय घेता येईल D. थिटा इक्वल टू आणि देअरफॉर काय आपल्याला D फाइंड आउट करायचा, प्लॅनेटचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. D इक्वल टू काय येणार आहे B अपॉन काय थिटा. याने आपण काय करू शकतो, प्लॅनेटचे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. मग आता इथं आपण हँड धरलेला आहे E1 आणि E2 म्हणजे आईची पोझिशन आहे
आणि हे E1 E2 लेंथ जी आहे ती म्हणजे दोन्ही आयमधील डिस्टन्स आहे. मग हे काय आता समजा शॉर्ट डिस्टन्स आपल्याला मेजर करण्यासाठी पॅरलॅक्स मेथडने मग OP हे काय झालं डिस्टन्स आपण मेजर करणार. मग इट इज इक्वल टू ही आर्क लेंथ घेणार. मग OP इक्वल टू काय E1 E2 आपण काय दिस दॅट इज अँगल थिटा पॅरलॅक्स अँगल. तसंच लार्ज डिस्टन्स म्हणजे प्लॅनेट किंवा स्टारचं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं अर्थ सरफेस पासून. तर सरफेसवरील काय 2 पॉईंट घेतले जातात स्ट्रेट लाईन वरील आणि ह्या डिस्टन्सच्या कंपॅरिझन मध्ये हे स्मॉल आहे हे आर्क म्हणून कन्सिडर केलं जातं आणि हा अँगल काय थिटा हे 2 डायरेक्शनने मेक केलेला अँगल आहे आणि थिटा कॉल्ड ॲज अ पॅरलॅक्स अँगल. मग काय घेता येईल थिटा इक्वल टू आर्क अपॉन काय रेडियस. या फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे AB अपॉन D आणि आपल्याला काय काढायचं D फाइंड आउट करायचं. D इक्वल टू काय B अपॉन थिटा कारण याच्या कंपॅरिझन मध्ये हे डिस्टन्स व्हेरी स्मॉल आहे म्हणून ते आर्क असं कन्सिडर केलेलं आहे. आणि नंतर आणखी हे झालं काय व्हेरी लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी. आणि आता आपल्याला काय करायचं प्लॅनेटचा डायमीटर काय करायचा मेजर करायचा. मग प्लॅनेटचं डायमीटर मेजर करायचं असेल तर काय केलं जातं अर्थ सरफेस वरील एका पॉइंट पासून काय केलं जातं प्लॅनेटचं डायमीटर. समजा आता हा AB काय डायमीटर आहे प्लॅनेटचा. मग याचा एक एंड काय केलं जातं ऑब्झर्व केलं जातं थ्रू द टेलिस्कोप आणि नंतर त्याच पॉइंट पासून दुसरा एंड काय केलं जातं ऑब्झर्व केलं जातं समजा B एंड आणि हे जे आहे ते डायमीटर आहे D AB काय डायमीटर आहे आणि एवढे काय डायरेक्शन म्हणजे D हे सारखंच डिस्टन्स ते सुद्धा काय कॅपिटल D आणि दिस इज द अँगल मेड बाय दिस 2 डायरेक्शन्स ऑन ए हिअर अर्थ सरफेस and that angle it is called as a here triangular diameter. आता हे अल्फा हे अँग्युलर डायमीटर आहे आणि this therefore we can find the angle this alpha हे काय आर्क कन्सिडर करता येईल AB आर्क. मग अल्फा इक्वल टू काय फाइंड आउट करता येईल आपल्याला D अपॉन काय कॅपिटल D असं फाइंड आउट करता येईल अँग्युलर डायमीटर आणि आपल्याला हे डायमीटर काढायचंय. मग D इक्वल टू काय येणार अल्फा इंटू काय कॅपिटल D याने आपल्याला काय मिळेल प्लॅनेटचं डायमीटर. म्हणजे अर्थ सरफेसवरील एकाच पॉइंट पासून काय केलं जातं प्लॅनेटचं एक एंड ऑब्झर्व केलं जातं नंतर तिथूनच प्लॅनेटचं दुसरं एंड ऑब्झर्व केलं जातं म्हणजे 2 एंड. मग D काय AB काय डायमीटर आहे. मग हा काय अँग्युलर डायमीटर आहे अल्फा म्हणजे जो मेक केलेला अँगल आहे ह्या दोन्ही डायरेक्शनने तर अँग्युलर डायमीटर आहे आणि बाय हे आर्क म्हणून कन्सिडर करता येईल आणि हे डिस्टन्स व्हेरी लार्ज आहे. मग देअरफॉर काय येणार आहे अल्फा इक्वल टू स्मॉल d आपण काय येणार कॅपिटल D आणि स्मॉल d इक्वल टू काय अल्फा इंटू काय तर कॅपिटल D एवढं मेजरमेंट येणार आहे. आणि नंतरचं आहे हे झालं व्हेरी लार्ज डिस्टन्स. व्हेरी लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती मेथड वापरतात पॅरलॅक्स मेथड वापरलं जातं. आणि आता आपल्याला स्मॉलर डिस्टन्स मेजर करावं लागतं. मग स्मॉलर डिस्टन्स मेजर करण्यासाठी आता आपले जे आहे मीटर स्केल आहे नंतर आपले स्केल आहे त्याच्यामध्ये सेंटीमीटर म्हणजे आपण 0.1 सेंटीमीटर पर्यंत मेजर करू शकतो आपल्या स्केलनुसार. मग तेच आणखीन त्याच्यापेक्षा कमी डिस्टन्स मेजर करायचं असेल तर व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट काय आहे 0.01 सेंटीमीटर. एवढ्या कमी डिस्टन्स आपण त्याच्यावरती मेजर करू शकतो व्हर्नियर कॅलिपरमध्ये. आणि फिजिक्स प्रॅक्टिकलमध्ये तुमचं हे व्हर्नियर कॅलिपर स्क्रू गॉज याच्या सहाय्याने मेजरमेंट होणारच आहे. आणि आणखीन याच्यात स्क्रू गॉज घेतला याच्यापेक्षा कमी मेजरमेंट आपल्याला स्क्रू गॉजमध्ये करता येतं 0.001 सेंटीमीटर पर्यंत डिस्टन्स म्हणजे इतकं कमी डिस्टन्स आपल्याला त्याच्यावरती मेजर करता येतं. आणि याच्यापेक्षाही कमी जर मेजर करायचं असेल समजा ते प्रोटॉन आहे हायड्रोजन ॲटम आहे आपल्याला काय ते काय दिसतात का नाही मग त्यांचं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर काय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप काय केला जातो यूज केला जातो आणि त्याच्या सहाय्याने मग स्मॉलर डिस्टन्स सुद्धा काय केलं जातं मेजर केलं जातं. मग डायरेक्टली आपण जे काय मेजर करू शकत नाही म्हणजे साईज ऑफ ॲटम असन किंवा प्रोटॉन असन त्याचं रेडियस असन आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन असन त्यांचे रेडियस असन ते आपण मेजर करू शकत नाही त्यांची साईज. तर त्यासाठी काय करतात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा काय केला जातो यूज केला जातो. हे आपण डिस्टन्स आहे.
आता डू यू नो काय? फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्स ॲस्ट्रॉनॉमर यूज द फॉलोइंग युनिट. मग ॲस्ट्रॉनॉमर कोणते युनिट वापरतात? एयू म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. हियर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती आहे? 1.496 इंटू 10⁻11 मीटर. समजा आता सन क्लोजेस्ट स्टार आहे अर्थचा, मग त्याचं डिस्टन्स आपण समजा पॅरलॅक्स मेथडने काढू शकतो. पण त्याच्यापेक्षा फार्देस्ट स्टार्स आहेत, मग त्यांच्यामध्ये डिस्टन्स आपल्याला मेजर करण्यासाठी मग हे जे आहे पॅरलॅक्टिक अँगल वगैरे ते आपण फाइंड आउट करणार. पण मग त्यासाठीचं काय ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय केलं जातं? यूज केलं जातं. आणि वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 1.496 इंटू 10⁻11 मीटर आहे. आणि वन लाईट इयर म्हणजे 9.46 इंटू 10⁻15 मीटर आहे वन लाईट इयर म्हणजे. मग वन लाईट इयर म्हणजे किती डिस्टन्स आहे? लाईटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इन 1 इयर. 1 इयर मध्ये जेवढं लाईट रेने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला काय म्हणतात? ते वन लाईट इयर डिस्टन्स म्हणतात. मग वन लाईट इयर म्हणजे 9.46 इंटू 10⁻15 मीटर. लाईट इयर म्हणजे ते डिस्टन्स युनिट आहे, ते काय पिरियड नाही. आणि नंतर वन पार्स सेकंड इट इज इक्वल टू काय? 3.08 इंटू 10⁻16 मीटर आहे. आणि इट इज नियरली इक्वल टू 3.26 लाईट इयर. एवढं काय आहे? लाईट इयर आहे. म्हणजेच मग लाईट इयर आहे इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. लाईट इयर म्हणजे अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर इज कॉल्ड ॲज ए लाईट इयर. द ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय? इट इज द मीन डिस्टन्स of the center of earth and center of sun. सेंटर ऑफ अर्थ आणि सेंटर ऑफ सन यांच्यामधील मीन डिस्टन्स त्याला काय म्हणतात? ते ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती आहे? मीटरच्या फॉर्ममध्ये 1.496 इंटू 10⁻11 मीटर. एवढं काय ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. मग ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? आणि आणखी आपण लाईट इयर म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. लाईट इयर म्हणजे लाईटने 1 इयर मध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला लाईट इयर म्हणतात ते. आणि नंतर पार्सेक म्हणजे काय? सपोज दिस इज ए फिगर. Parsec is the distance from where one astronomical unit subtends an angle of 1 second. An angle of काय? 1 second आहे. आणि तेवढी जी आर्क 1 second ऑफ या आर्क एवढी काय नाही की जे अँगल फॉर्म होणार त्याला काय म्हणतात? ते पार्सेक आहे. पार्सेक इज द डिस्टन्स फ्रॉम व्हेअर one astronomical unit subtends an angle of काय? 1 second. 1 second angle is called as a parsec. We can write as a हे काय? r हे डिस्टन्स आहे एवढं कन्सिडर करताय. r इक्वल टू काय? 1 astronomical unit आपण काय? 1 सेकंड आहे. हे कशामध्ये आहे? रेडियन मध्ये इथला अँगल आहे 1 सेकंड. जेवढा आपण रेडियन मध्ये पाहिलेला आहे 1 सेकंड किती इक्वल टू रेडियस आहे 4.847 इंटू 10⁻6 रेडियन. म्हणजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इक्वल टू 4.847 इंटू 10⁻6 रेडियन मध्ये आहे. मग हे जे अँगल आहे हियर. आणि 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे? 1.496 इंटू 10⁻11 1.496 into 10⁻11 मीटर अपॉन 4.847 into 10⁻6 काय? -6. 1 सेकंड अँगल हा रेडियन मध्ये एवढा अँगल आहे.
मग हे डिस्टन्स आहे. तर इट इज इक्वल टू काय येतं, दिस व्हॅल्यू इज 3.08 इंटू 10⁻16. 3.08 इंटू 10⁻16 एवढी व्हॅल्यू येते मीटरमध्ये येणार. 3.08 हे कॅल्क्युलेट जर केलं आपण तर किती येतं, 3.08 इंटू 10⁻16 मीटर एवढं व्हॅल्यू येते 1 पार्सेक म्हणजे. हे आपण मेजरमेंट पाहिलेलं आहे आणि याच्यावरतीच एक एक्झाम्पल आहे पॅरलॅक्स अँगल आणि ते डिस्टन्स फाइंड आउट करण्याचं. तर आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. परत एकदा मी हे काय पुढच्या लेक्चरमध्ये रिवाइज करते.